कधी असं वाटलंय का की तुम्ही एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करताय, पण समोरच्या व्यक्तीला त्या प्रेमाची किंमतच नाही आहे? तुम्ही नातं टिकवण्यासाठी खूप कष्ट करत आहात, खूप एफर्ट्स घेत आहात, पण समोरचा व्यक्ती शांतपणे गंमत बघतोय. जर हे तुम्हाला जाणवत असेल, तर पुढची काही मिनिटं तुमचं आयुष्य बदलू शकतात. नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपण ज्या नात्यात आहोत, त्या नात्यात आपली खरंच किंमत आहे की नाही हे कसं ओळखायचं. आजच्या व्हिडिओमध्ये जर आपल्याच नात्यात किंमत केली जात नसेल, तर अशा सिच्युएशनला कसं हँडल करायचं हे बघणार आहोत. पार्ट 1मध्ये आपण बघणार आहोत की आपण काय करायला हवं. पार्ट 2मध्ये आपण बघणार आहोत की काय अजिबात नाही करायचं आहे. आणि पार्ट 3मध्ये आपण बघणार आहोत की स्वतःला इमोशनली स्ट्रॉंग कसं करायचं. व्हिडिओ सुरू करायच्या आधी जी लोक हा व्हिडिओ बघतायत त्यांना एक छोटीशी विनंती आहे की जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. कारण या चॅनलमार्फत आपण फक्त रिलेशनशिप किंवा प्रेमच वाचवणार नाही आहोत, तर शेकडो अनाथ आणि निराधार वृद्ध नागरिकांनासुद्धा आधार देणार आहोत. जर माझ्या व्हिडिओजमार्फत तुम्हाला थोडी जरी मदत झाली असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. चला तर बघूयात सगळ्यात पहिला पार्ट की अशा परिस्थितीत तुम्ही काय करायचं. सगळ्यात आधी तर स्वतःशी ब्रुटली ऑनेस्ट व्हायला शिका. बऱ्याच वेळा आपण सत्य मान्यच करत नाही. आपल्याला प्रेम कमी मिळत असतं आणि आपणच आपली स्वतःची समजूत काढत बसतो की नाही तो किंवा ती बिझी असेल, कदाचित मूड खराब असेल म्हणून लक्ष देत नसेल वगैरे वगैरे. पण एका वेळेनंतर स्वतःलाच हा प्रश्न विचारणं खूप गरजेचं असतं की मी या नात्यात खरंच खुश आहे का? खरंच समोरचा एवढा नादान किंवा बिझी आहे का की त्या व्यक्तीला माझं दुःखच दिसत नाही? जेव्हा तुम्ही पूर्ण इमानदारीने स्वतःला हा प्रश्न कराल त्यावेळेस तुम्हाला बरेच उत्तरं आपोआप मिळतील. दुसरा मुद्दा, तुमचं प्रेम आणि तुमच्या फिलिंग्स स्पष्टपणे कम्युनिकेट करायला शिका. बऱ्याच वेळा आपल्या फिलिंग्स आपल्याला खूप ऑब्व्हियस वाटतात की बाबा एवढं तर त्याला कळायलाच हवं, जसं मला समजतं तसं त्याला पण कळायला हवं. पण सगळेजण सारखे नसतात आणि सगळ्यांची विचार करायची पद्धतसुद्धा सारखी नसते. त्यामुळे आपल्या फिलिंग्स आणि इमोशन्स आपल्याला मोकळ्या मनाने कम्युनिकेट करता यायला हव्या, जेणेकरून समोरच्याला तुमच्या भावना अधिक स्पष्टपणे समजतील. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तुमच्या नात्यात बाउंड्रीज सेट करा. जर समोरच्याचं वागणं किंवा त्याची एखादी सवय तुम्हाला नेहमीच हर्ट करत असेल तर तिथे बाउंड्रीज सेट करणं खूप गरजेचं असतं. फक्त तुमचं नातं टिकवण्यासाठी तुम्ही जर तुमच्या इमोशन्सचा, वेळेचा आणि मोस्ट इम्पॉर्टंटली स्वतःच्या स्वाभिमानाचा बळी देत असाल तर ते पुढे जाऊन तुमच्यासाठी खूप घातक ठरू शकतं. कुठल्याही नात्यात जेव्हा तुम्ही फर्मपणे बाउंड्रीज सेट करता त्यावेळेस समोरच्याला तुमची किंमत आपोआप कळू लागते. आता आपण या व्हिडिओचा पार्ट 2 बघूयात की अशा परिस्थितीत आपण काय काय गोष्टी अवॉइड करायच्यात. सगळ्यात आधी तुम्ही स्वतःला ब्लेम करणं थांबवा. जेव्हा आपण सॅड किंवा अपसेट होतो त्यावेळेस आपण स्वतःलाच दोष द्यायला सुरू करतो की मीच चुकीचं आहे, कदाचित मीच इनफ नाही आहे अँड सो ऑन. पण खरं तर हेच असतं की कुठलंही नातं एका एकट्या व्यक्तीने मेहनत घेऊन टिकत नाही. त्यासाठी दोघांचं इक्वल पार्टिसिपेशनची गरज असते. दुसरा पॉईंट, कॉन्स्टंट चेझिंग टाळा. जर तुम्ही सतत कॉल, टेक्स्ट आणि एफर्ट घेत असाल आणि समोरचा व्यक्ती 0 रिस्पॉन्स देत असेल तर माझ्या मते हे प्रेम म्युच्युअल नसून एकतर्फी आहे. अशा वेळेस थोडा पॉज घेऊन विचार करून मगच पुढचं पाऊल टाकायला हवं, असं मला तरी वाटतं. तिसरा आणि खूप महत्त्वाचा पॉईंट म्हणजे समोरच्याचे टॉक्सिक पॅटर्न्स इग्नोर करू नका. सायलेंट ट्रीटमेंट, इन्सल्ट्स, डिसरिस्पेक्ट, माझं तर काही चुकतच नाही आहे, हे सगळे प्रेमाचे लक्षणं नसून हे खूप मोठे रेड फ्लॅग्स आहेत. पार्ट 3. आता आपण आजच्या व्हिडिओचा सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट बघणार आहोत की स्वतःला इमोशनली कसं स्ट्रॉंग करायचं आहे. सर्वात आधी तर तुम्ही स्वतःला वेळ द्यायला सुरू करा. जेव्हा तुम्ही हर्ट होता तेव्हा लगेच कुठलंही डिसिजन घेऊ नका. जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आता मला हे दुःख किंवा हे टेन्शन सहनच होत नाही आहे, त्यावेळेस वॉकला जा, जिमला जा, मेडिटेशन करा किंवा तुमच्या फिलिंग्स फक्त एका डायरीमध्ये किंवा कोऱ्या कागदावर लिहून काढा. एक गोष्ट लक्षात ठेवा, टाईम हील्स एव्हरीथिंग. आपण कुठल्याही गोष्टीला वेळ दिला की आपलं मन हलकं होतं आणि आपलं मन शांत झालं की आपल्याला आपोआप क्लॅरिटी येते. दुसरा पॉईंट, तुमचं लाईफ फक्त त्या नात्याभोवती फिरू देऊ नका. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीमध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये पूर्णपणे इन्वॉल्ड असतो आणि आपला पार्टनर आपल्याला हर्ट करत असतो त्यावेळेस आपण फक्त आणि फक्त त्या व्यक्तीचा आणि त्या नात्याच्या अराउंडच फिरत बसतो. आणि त्यामुळे आपल्याला आणि आपल्या नात्याला हील होण्यासाठी जो वेळ हवा असतो, जो स्पेस हवा असतो तो मिळतच नाही. त्यामुळे काहीतरी नवीन गोष्टी शिका किंवा मित्रांसोबत वेळ घालवा किंवा तुमच्या इतर काही हॉबीज असतील त्या करा, जेणेकरून तुमचं मन खुश राहील आणि स्ट्रॉंग राहण्यास मदत होईल. आणि तिसरा पॉईंट म्हणजे स्वतःला नेहमी रिमाइंड करत राहा की तुम्ही वर्दी आहात. पॉझिटिव्ह अफर्मेशन्समुळे स्वतःचं सेल्फ वर्थ रिस्टोर होण्यासाठी खूप मदत होते. कारण फक्त एक व्यक्ती तुमची व्हॅल्यू करत नसेल तर याचा अर्थ असा नसतो की तुमची मुळात काही व्हॅल्यूच नाही आहे. हे फक्त एवढंच असतं की त्या व्यक्तीला तुमची किंमत करता येत नाही. त्यामुळे आपण नेहमी चांगलं राहून स्वतःची किंमत आणि इम्पॉर्टन्स नेहमी स्वतःला रिमाइंड करून द्यायची.
हे बघा, आयुष्यात असे चढ उतार सुरूच असतात आणि तेच आपल्या आयुष्याला सुंदरसुद्धा बनवतात. त्यामुळे आपण नेहमी स्वतःच्या आणि इतरांच्या अनुभवातून शिकवण घेऊन स्वतःला फिजिकली आणि मेंटली कसं फिट ठेवता येईल यावर लक्ष द्यायचं. मला मान्य आहे की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम करतो आणि तो व्यक्ती आपल्यापासून आपल्याला लांब जाताना दिसत असतो, त्यावेळेस खूप त्रास होतो. खूप एफर्ट्स करूनसुद्धा जर तो व्यक्ती आपल्यापासून लांबच जात असेल तर कदाचित तो व्यक्ती आपला नव्हताच असं समजावं. कधीकधी युनिव्हर्स आपल्याला चुकीच्या लोकांपासून दूर करून योग्य लोकांकडे नेत असते. फक्त आपलं मन स्वच्छ ठेवून स्वतःचे 100% देऊन देवावर आणि युनिव्हर्सवर विश्वास ठेवायचा. आय होप या व्हिडिओमधून तुम्हाला थोडं तरी मार्गदर्शन मिळालं असेल आणि आज डिस्कस केलेल्या कुठल्याही पार्टवर जर तुम्ही ऑलरेडी मात केली असेल तर तुमचा अनुभव कमेंट्समध्ये नक्की सांगा. कदाचित तुमच्या अनुभवामुळे एखाद्या गरजूला मदत होईल. आणि या व्हिडिओमुळे जर तुम्हाला मदत झाली असेल तर नक्कीच हा व्हिडिओ इतरांसोबतसुद्धा शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये मला नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर काळजी घ्या आणि खुश राहा.